प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे। सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे। कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी। मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है। जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है। नियति भेद नहीं करती, जो लेती है वो देती है। जो बोएगा वो काटेगा, ये जग कर्मों की खेती है। यदि कर्म तेरे पावन है, सभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी। तेरी बाह पकड़ने को वो भेष बदल के आएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। सोलापूर शहराचं गोरगरिबांचं उपचाराचं स्थान म्हणजे छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय। या ठिकाणी आशेचा किरण घेऊन की माझ्या नातलगाला बरं वाटेल, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला बरं वाटेल म्हणून स्वस्थ आणि मस्त असलेलं शासकीय छाया असलेलं हे औषध उपचाराचं केंद्र। या ठिकाणी आमची मल्लिकार्जुन सेवाभावी संस्थेने मागच्या 7 वर्षापासून अन्नदानाची जी चळवळ चालू केली, त्या चळवळीत जनसेवा ईश्वर सेवा फाउंडेशनचे आमचे पाटील साहेब त्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे। हा उपक्रम चालू असताना शहरातले विविध संस्था, विविध दानशूर व्यक्ती दररोज सामील होत आहेत आणि गोरगरिबांच्या गरजू पेशंटच्या मुखात हे अन्नदानाची सेवा अखंडपणे चालू आहे। मित्रांनो, आज या चळवळीत गज्जम परिवार या ठिकाणी सामील झालेला आहे। मरावे वरी उरावे गज्जम परिवारातून तुलसीदास गज्जम यांचे बंधुराज कैलासवासी राजेश गज्जम त्यांच्या स्मरणार्थ आज त्यांनी अन्नदानाची ही सेवा दिलेली आहे। म्हणतात ना, आज साहेब जनता बँकेत मोठ्या पदावर आहेत। नोकरीत मोठ्या पदावर असताना सुद्धा विनम्र राहणे, खूप संपत्ती असताना सुद्धा साधे राहणे आणि खूप राग असताना सुद्धा शांत राहणे, हे आयुष्याचं व्यवस्थापन आहे त्या गज्जम परिवाराने आज पाळलेलं आहे। आज त्यांच्या भावासाठी आपण आमच्या संस्थेतर्फे विनम्र आदरांजली वाहतो आणि त्यांनी अशीच आमच्या ह्या सेवेत मोठं सहकार्य द्यावं अशी त्यांना नम्र विनंती करतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो। मी तुळशीदास गज्जम आज आपल्या मल्लिकार्जुन सेवा भावी संस्थेच्या वतीनं नित्यनेमाने राबवणाऱ्या या अन्नदानाच्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतला। या सहभागामागचं कारण माझे बंधू कैलासवासी राजेश गज्जम हा माझा धाकटा पुत्र आहे। याचा आज द्वितीय पुण्यस्मरण आहे। त्या निमित्तानं इथल्या गरजू लोकांना
आपण करणाऱ्या नित्यसेवेतनं आजचा दिवस आमच्या हस्ते व्हावा आणि ती संधी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिली. मनापासून वाटतं. ती गोष्ट माझ्या भावाला वाटायची, ती गोष्ट आज तुम्हा सगळ्यांना सोबतीत घेऊन करण्याचा विषय झाला. त्याचा जो आनंद आहे त्या आनंदात आम्हाला सामील करून घेण्याबाबतीची बाब तुम्हा सगळ्यांच्या वतीनं घडलं. आज घडणारी गोष्ट ही आमच्याकडनं एका दिवसाची झाली, मात्र तुमच्या संस्थेकडनं घडणारी ही गोष्ट नित्यनेमाची आहे. खरोखरच देवाची कृपा तुम्हा सगळ्यांवर खूप मोठी आहे. ही अशी सेवा आपण मागूनही मिळत नसते, मात्र तुम्ही ती सेवा तुम्ही सगळ्यांनी मनापासून करता आणि सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन त्यांच्या माध्यमातूनही सेवा पोहोचवण्याचा विषय करता. ही खरोखरच ही देवी देणगी तुम्हा सगळ्यांना लाभली. तुमच्या या सत्कार्याला आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. या व्यतिरिक्तही तुमच्या उपक्रमांमध्ये आम्हाला जिथं सहभागी करून घेता येईल तिथं तुम्ही लोकांनी आम्हाला सहभागी करून घ्यावं, न विसरता सहभागी करून घ्यावं. कारण तुम्ही करणाऱ्या सेवाभावी संस्थेमध्ये, सेवाभावी कार्यांमध्ये लोकांची एकत्रित होणं आवश्यक असतं. मात्र जेव्हा आपण इथं भेटलो तर त्या निमित्तानं सांगितल्यानंतर प्रसंगी आम्हाला आठवण करून त्याच्यामध्ये आमचं योगदान घेण्याबाबतीचा निश्चित विषय करावा. पवार सर असतील, गोळे सर असतील, बिराजदार सर, काळे सर आणि पाटील सर आणि सगळे बंधू, आपण खूप मनापासून सेवा करता. देवाच्या चरणी प्रार्थना करतो की अशीच सद्बुद्धी तुमच्यासारखी सेवाभावी संस्था अनेक व्हावी आणि ते तुमच्याशी जोडावे आणि तुमचं कार्य मोठं व्हावं अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद.